हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट या लेसनचा हा सेकंड पार्ट आहे. 7th स्टँडर्डचा सायन्सचा डिझास्टर मॅनेजमेंट याचा हा सेकंड पार्ट आहे. आधीच्या पार्टमध्ये आपण फेमिन आणि क्लाउड बस्ट याच्याविषयी बघितलेलं आहे. तसंच ह्या पार्टमध्ये आपण फ्लड याच्याविषयी बघणार आहोत. फ्लड ह्या डिझास्टरविषयी पाहणार आहोत. बघा, फ्लड, व्हॉट इज मीन बाय फ्लड, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फ्लड, म्हणजे फ्लड म्हणजे काय आणि त्याचे इफेक्ट काय आहेत हे आपण बघणार आहोत. We have already learned about flood and the effect of flood. Collect information about the flood has occurred at various places of Maharashtra in last few years. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी लास्ट म्हणजे काही वर्षामध्ये पूर आलेला आहे याची माहिती तुम्ही इंटरनेटवरून कलेक्ट करायची आहे. फ्लड म्हणजे काय तर पूर येतो. पूर म्हणजेच काय तर महापूर म्हणजे पाणी खूप पाऊस पडतो, खूप हे होतं आणि तिथे पाण्याचं बघा इथे तुम्हाला फ्लडचे काही पिक्चर्स दाखवलेले आहेत. पहा, इथे तुम्ही पाहू शकता. बघा, आणि लास्ट इयर आपण फ्लड विषयी डिझास्टर या ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन व्ह्यू ऑफ फ्लड, म्हणजे फ्लडसाठी ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पहा, आपण प्रोटेक्टिव्ह मेजर्स बघण्याच्या आधी फ्लड म्हणजे काय हे थोडक्यात बघूया. बघा, फ्लड म्हणजे काय, ड्यू टू एक्सेसिव्ह रेन इन द सम प्लेस द रिव्हर ओव्हरफ्लो इट्स बँक कॉझिंग अ फ्लड, म्हणजे खूप पाऊस पडल्यामुळे जी नदीची पात्रं असतात ती पाण्याने भरून व्हायला लागतात. म्हणजे त्यातलं पाणी, त्याची पाण्याची जी कॅपॅसिटी असते ती कॅपॅसिटीच्या वरती त्याच्यामध्ये पाणी साचतं. कशामुळे तर खूप प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे. आणि मग ती पात्रं जी नदीची असतात आपण पाहतोय बघा, ती ओव्हरफ्लो व्हायला लागतात. ओव्हरफ्लो होतात म्हणजे नदीच्या पात्राच्या बाहेर, बँक ऑफ रिव्हर, त्याच्या बाहेर पाणी यायला लागतं आणि मग ते पाणी नदीच्या आसपासच्या गावाजवळ किंवा सिटी असेल तर त्याच्यामध्ये पसरतं आणि ह्यालाच म्हणतात फ्लड. मग हे फ्लड होऊ नये म्हणून किंवा झाल्यावरती किंवा फ्लडच्या नंतर त्याच्यावरती आपण काय उपाय करणार आहोत याच्याविषयी आपण पाहणार आहोत. बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे की उपाययोजना की फ्लड आल्यावरती काय आपण प्रोटेक्टिव्ह म्हणजे आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना करणार. फर्स्ट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम इन माउंटन रिजन, म्हणजे डोंगराळ प्रदेशामध्ये लहान लहान धरणे बांधायची आहेत किंवा फ्लड होऊ नये म्हणून काय करायचं आपण पाहणार आहोत. किंवा पुढे आहे तुम्हाला दिलेलं की कन्स्ट्रक्शन ऑफ पर्कोलेशन टँक, म्हणजे पाझर तलावाची निर्मिती करायची आहे. बघा, मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट, नद्यांची पात्र ही फ्लॅट करायची आहेत. तसंच कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट, नवीन जंगलाची लागवड करायची आहे. आणि कनेक्टिंग रिव्हर, हे उपाययोजना केल्यामुळे फ्लड येऊ नये किंवा फ्लड हे होऊ नये, महापूर येऊ नये म्हणून हे आपण उपाययोजना करू शकतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश अ नॅशनल फ्लड कमिशन इन 1976. द कमिशन हॅज मेड स्पेशल एफर्ट्स टुवर्ड द कंट्रोल ऑफ फ्लड. अ प्लॅन रिगार्डिंग फ्लड कंट्रोल केप्ट रेडी from national level to village level. Large scale damage of property and loss of life can be avoided because of this plan. म्हणजे भारत सरकारने 1976 मध्ये ह्या फ्लडसाठी काही मेजर प्रोटेक्शन होण्यासाठी काही आयोग म्हणजे काही समिती स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आराखडा तयार केलेला आहे की पूर आल्यावर त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं किंवा काय उपाययोजना करायच्यात असा एक सिस्टीम किंवा एक प्लॅन तयार केलेला आहे. आणि हा प्लॅन सिटीपासून गावापर्यंत, राष्ट्रीयपासून ते गावापर्यंत त्यांनी पोहोचवलेले आहेत. या प्लॅनिंगमुळे मोठ्या प्रमाणात लाईफ आणि प्रॉपर्टीचं नुकसान होण्यापासून वाचू शकतं. बघा, आता आपण बघितलं फ्लड. नेक्स्ट आहे लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे काय तर विजा चमकणे. यू हॅव लर्न अबाउट जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज अँड लाइटनिंग स्ट्राईक इन द लेसन ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण लाइटनिंग विषयी पाहिलेलं आहे. इन दिस लेसन वी शॅल लर्न समथिंग मोर अबाउट लाइटनिंग. या लेसनमध्ये आपण लाइटनिंग म्हणजे विजा चमकणे, विजा पडणे ह्याच्याविषयी
थोडीशी माहिती घेणार आहोत. बघा, वंडरफुल थिंग्स टू नो लाइटनिंग टेम्परेचर मोर इंटेन्स दॅन द सन. म्हणजे बघा, not all lightning strike the ground. In fact, about 95% of lightning flash are limited to the sky. Only 5% lightning reach the ground. Lightning can be generated within one cloud, between two clouds, or between a cloud and the ground. About 40 lightning flash occur per second in the atmosphere. The atmosphere generated by lightning is higher than that of the sun. Due to this high temperature, the air under high pressure expands suddenly and loud crashing sound is heard. म्हणजे बघा, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा लाइटनिंग होतं म्हणजे ढगातून बघा आपण काय बघितलेलं आहे की विजा जमिनीवरती पडत नाहीत. सगळ्याच विजा म्हणजे सगळ्याच लाइटनिंग म्हणजे विजा ह्या जमिनीवरती पडत नाही. तर 95% लाइटनिंग म्हणजे वीज. आपण म्हणतो ना वीज पडली, वीज चमकली. लाइटनिंग म्हणजे वीज. तर ह्या 95% लाइटनिंग या आकाशातच जातात. फक्त 5% लाइटनिंग ह्या जमिनीपर्यंत आपल्यापर्यंत पोचतात. लाइटनिंग ही बघा एका क्लाउडमध्ये किंवा दोन क्लाउडमध्ये किंवा क्लाउड आणि जमिनीच्या दरम्यान सुद्धा निर्माण होऊ शकतात. एका क्लाउडमध्ये सुद्धा लाइटनिंग होऊ शकते, दोन क्लाउडमध्ये सुद्धा होऊ शकते, किंवा क्लाउड आणि अर्थ या लँड ह्याच्या दरम्यान सुद्धा लाइटनिंग होऊ शकते. दर सेकंदाला जवळपास 40 लाइटनिंग होतात. दर सेकंदाला जवळपास 40 लाइटनिंग. आणि या लाइटनिंगमुळे जे टेम्परेचर राईज होतं ते टेम्परेचर सूर्याच्या टेम्परेचरपेक्षा सुद्धा जास्त असतं. लक्षात घ्या, या लाइटनिंगमुळे जर जे टेम्परेचर हे होतं ते सूर्याच्या लाइटनिंगपेक्षा सुद्धा खूप हाय असतं. आणि एवढ्या मोठ्या तापमानामुळे ह्या एवढ्या मोठ्या म्हणजे त्यांचं टेम्परेचर हाय असतं. या एवढ्या मोठ्या हाय टेम्परेचरमुळे काय होतं, ड्यू टू द हाय टेम्परेचर एअर अंडर हाय प्रेशर एक्सपांड सडनली. म्हणजे हवेवरती एकदम दाब येतो आणि ती एक्सपांड होते. आणि हवा एक्सपांड होण्यामुळे आपल्याला लाऊड क्रॅशिंग साऊंड ऐकायला येतो. म्हणजे बघा, आपण म्हणतो विजा चमकल्या आणि गडगडाट झाला. तो हा गडगडाट कसला असतो, तर हा गडगडाट त्या जेव्हा लाइटनिंग होते, विजा चमकतात, त्याच्यामुळे एअर आहे ती एक्सपांड होते. आणि ह्या एअर एक्सपांड होण्यामुळे एक्सपांड सडनली अँड अ लाऊड क्रॅशिंग साऊंड, ही एक्सपांड होते आणि मोठा आवाज येतो. त्याच्यामुळे आपल्याला तो विजा चमकल्या की थोड्या वेळाने लगेच आपल्याला आवाज पण ऐकू येतो. पुढे बघा, तुम्हाला काय सांगितलंय, लाइटनिंग स्ट्राइक ओपन ग्राउंड मॅक्झिमम टाइम. म्हणजे खुल्या मैदानात लाइटनिंग म्हणजे विजा पडण्याचं सर्वाधिक प्रमाण असतं. द वर्ल्ड मॉर्टॅलिटी रेट ड्यू टू लाइटनिंग इज लो. मॉर्टॅलिटी रेट इज द वर्ल्ड्स मॉर्टॅलिटी रेट ड्यू टू लाइटनिंग इज लो. म्हणजे लाइटनिंगमुळे एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे सर्रास नाही होत, रेअरली आपल्याला एखादी केस अशी दिसते. हाऊएव्हर सर्वायव्हर ऑफ लाइटनिंग स्ट्राइक सफर लॉंग टर्म इफेक्ट. इमिजिएटली ट्रीटमेंट ऑफ लाइटनिंग अफेक्टेड पर्सन कॅन सेव्ह देअर लाईफ. म्हणजे त्यांना लगेच जर म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती जर वीज पडली किंवा लाइटनिंग हे झाली तर त्याला लगेच इमिजिएट जर इलाज केला तर तो व्यक्ती बरा होतो. अ सडन प्लेस लाइटनिंग नाऊ दॅट इज हॅपन मोर ऑन ओपन ग्राउंड दॅन अंडर द ट्री ऑर नियर वॉटर. दॅन इट हॅपन मोर ऑन ओपन ग्राउंड दॅन अंडर अ ट्री ऑर नियर वॉटर. म्हणजे लाइटनिंग जास्त कुठे पडते तर खुल्या मैदानात पडण्याचं प्रमाण जास्त आहे. तसंच कमी प्रमाणात झाडाखाली किंवा पाण्याजवळ सुद्धा लाइटनिंग पडू शकते. पडू शकत नाही असं नाही, पण खुल्या मैदानामध्ये प्रमाण हे जास्त आहे, तर झाडाखाली आणि पाण्यामध्ये हे प्रमाण कमी आहे. पुढे काय सांगितले बघा, व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक ड्युरिंग द थंडरस्टॉर्म. कोणत्या प्रिकॉशन घ्यायचे. डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर बिलो ग्राउंड. मैदानात किंवा झाडाखाली उभं राहू नका. तसंच उंच ठिकाणी नाही चढायचं, झाडावर चढायचं नाही किंवा उंच टेकडी बिकडीवरती जायचं नाही. डू नॉट गो टू द हाय लोकेशन ऑर क्लाइंब अ ट्री. उंच ठिकाणी जाऊ नका किंवा झाडावर चढू नका. डू नॉट स्टँड नियर अ इलेक्ट्रिक पोल. इलेक्ट्रिक पोलच्या जवळ उभं राहायचं नाही. टेलिफोन पोलच्या जवळ उभं राहायचं, तसंच टॉवरच्या जवळ सुद्धा उभं राहायचं नाही. डू नॉट लेन ऑन वायर फेन्सेस अराउंड अ फार्म
अ कंपाऊंड, अ गार्डन और अ हाऊस म्हणजे गाव, शेत, आवार, बाग यांच्या बाजूला तारेचं फेन्सिंग असतं ना, त्याला चुकूनही टेकायचं नाही. पुढे दिलंय इफ यू आर ऑन टू व्हीलर, बाईक, ट्रॅक्टर और अ बोट, गेट ऑफ इमिजिएटली अँड गो टू सेफ प्लेस. जर तुम्ही कोणत्या तरी व्हेकल्समध्ये असाल तर तात्काळ उतरायचं आहे जेव्हा तुम्हाला विजा चमकताना दिसतात तेव्हा, आणि कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणी जायचं आहे. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस, सगळ्यांनी एकत्र थांबू नका. टेक केअर टू कीप अ डिस्टन्स ऑफ 15 feet बिटवीन एनी टू पर्सन, 15 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. डू नॉट प्लग इन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, डू नॉट यूज द मोबाईल ऑर टेलिफोन, म्हणजे प्लग लावलेली विद्युत उपकरणं वापरायची नाही. प्लग म्हणजे पिन जी आपली असते बघा, ती पिन लावून इलेक्ट्रिक उपकरणं कोणतीही यूज करायची नाही. तर बघा, तुम्हाला माहिती असेल तुमच्या घरी मोठी माणसं विजा वगैरे चमकायला झाल्या की टी व्हीची पिन काढून ठेवतात किंवा फ्रीज बंद केला जातो. पुढे काय सांगितलं तुम्हाला, मोबाईल आणि टेलिफोनचा वापर करू नका. स्टँड ऑन ड्राय वूड, प्लॅस्टिक शीट, सॅक ऑर ज्यूट क्लॉथ ऑर ड्राय लीव्स, म्हणजे जे हे आहेत बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, वूड, प्लॅस्टिक शीट ह्याच्यावरती उभं राहायचं आहे. कीपिंग युअर फीट टुगेदर, सपोर्ट युअर सेल्फ ऑन द सोल्स ऑफ युअर फीट, प्लेसिंग युअर हँड ऑन युअर नीज अँड क्राउन लाव, म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावरती दोन्ही हात ठेवून तळपायावरती बसायचं आहे. स्विमर्स ऑर फिशरमॅन शुड इमिजिएटली कम आउट ऑफ द वॉटर, म्हणजे पोहणारे जे असतील किंवा जे मच्छीमार असतील त्यांनी पाण्यातनं लगेच बाहेर यायचं आहे. पुढे तुम्हाला दिलेलं आहे अँड पक्का हाऊस इज द सेफ प्लेस. फाइंड आउट इफ देअर इज अ लाइटनिंग कंडक्टर ऑन एनी टॉल बिल्डिंग नियर युअर हाऊस. इफ नेसेसरी गेट अ लाइटनिंग कंडक्टर फिटेड ऑन युअर हाऊस. लाइटनिंग कंडक्टर आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी त्या लेसनमध्ये पाहिलेलं आहे. काय लाइटनिंग कंडक्टर म्हणजे, तुम्ही ते एक्झाम मागचा लेसन चेक करा, लाइटनिंग कंडक्टर हे काय पाहण्यासाठी, त्याच्यात तुम्हाला समजेल. म्हणजे काय केलं तर बिल्डिंगच्या इथून एक वायर, आयनची हे वायर ती खाली आणली जाते आणि ती ग्राउंडमध्ये खाली, ग्राउंडच्या खाली एकदम ती पुरली जाते की जेणेकरून जर इलेक्ट्रिसिटी किंवा लाइटनिंग जर पडली तर ती ग्राउंडमध्ये आपोआप जाईल. अशा पद्धतीने त्याची रचना केलेली असते. तुम्ही लाइटनिंग कंडक्टर त्या लेसनमध्ये जाऊन बघा, आपल्या 8th की 7th लेसन आहे ते. म्हणजे काय करायचं आहे, बिल्डिंगमध्ये लाइटनिंग कंडक्टर बसवून घ्यायचं आहे आणि आपल्या पक्की जी घरं असतात, मजबूत घरं सिमेंट कॉन्क्रीटची, त्याच्यामध्ये घरामध्ये आपण सुरक्षित राहायचं आहे. आता नेक्स्ट डिझास्टर तुम्हाला दिलेला आहे व्हॉल्कॅनो. व्हॉल्कॅनो म्हणजे काय तर मराठीमध्ये ज्वालामुखी. व्हॉल्कॅनो बघा, इथे पिक्चर दिलंय तुम्हाला. अ व्हॉल्कॅनो इज अ नॅचरल इव्हेंट ऑफ फिनॉमिनॉन. द इंटेरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट. Movement of hot substance continuously occur from the interior towards the source of the earth. As a result, sometimes the solid, liquid, gaseous substance below the earth crust are pushed toward the crust. When these substances come out of the earth crust is an eruption and start flowing. It's called volcano. व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. ही एक नॅचरल डिझास्टर आहे बघा, नॅचरल फिनॉमिनॉन आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या अर्थच्या आतमध्ये म्हणजे इंटेरियर ऑफ द अर्थ, त्याच्यामध्ये अत्यंत उष्णता आहे, खूप हीट आहे. तुम्ही जॉग्राफीमध्ये बघितलं असेल की खूप हीट आहे आणि काय होतं तिथे सतत हालचाली चालू असतात, बरोबर. याच्या अर्थच्या आतमध्ये सतत हालचाली चालू असतात, सतत घडामोडी घडत असतात आणि काही वेळेला जे आपलं कव्हर असतं अर्थचं, जे वरती कव्हर जे आहे किंवा त्याला आपण म्हणतो की सरफेस असतो अर्थचा, तो काही ठिकाणी तो जर थिन असेल म्हणजे पातळ असेल तर त्या याच्यातून काय होतं तर त्या अर्थ क्रस्ट म्हणजे भूकवचामधले आतले जे सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस पदार्थ असतात, जे खूप गरम असतात म्हणजे अगदी आग ओकत असतात, ते त्या वरती अर्थ क्रस्टकडे, म्हणजे अर्थ क्रस्ट म्हणजे आपण ज्याच्यावरती राहतो, भूकवच आपण म्हणतो बघा, वरती जिथे राहतो त्या इकडे वरती येतं ते आणि कुठून तरी वाट काढून त्याचा उद्रेक होतो. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगते बघा, आता एखादी पाण्याने भरलेली पिशवी आहे, पाण्याने भरलेली पिशवी आहे आणि तुम्ही त्याला टाचणीने टोचलत, म्हणजे पिन घ्या आणि त्याला 2-3 ठिकाणी टोचलत
तर काय होईल आणि ते प्रेशर दिलं तर एकदम असा वरती पाण्याचा फवारा होईल, बरोबर. तुम्ही हे पाहिलेलं असेल. तशाच पद्धतीने आतमध्ये अर्थच्या आतमध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस असे हॉट सबस्टन्सेस असतात, जे काय करतात, जिथे त्यांना पातळ अर्थ क्रस्ट किंवा थिन अर्थ क्रस्ट दिसतं तिथून ते बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे व्हॉल्कॅनो तयार होतो, ज्वालामुखी तयार होतो. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ व्हॉल्कॅनो? बघा व्हॉल्कॅनोचे इफेक्ट काय, तुम्हाला ते पिक्चर दिले बघा. काय झालेलं आहे की अर्थ क्रस्टमध्ये वर आतून म्हणजे अर्थ क्रस्टच्या इथे हे सगळे पदार्थ गरम बाहेर आलेले आहेत. सॉलिड पण असतात त्याच्यात. मग हे सॉलिड पदार्थांचा बघा इथे एक माउंटन तयार झालेला आहे. तुम्हाला इथे पाहता येईल की सॉलिड हे जे आहेत, हा बघा, हे थंड झाले बाहेर आल्यावरती, ती हवेच्या इथे आलेवरती आले, एकदम जेव्हा येतात तेव्हा ते खूप आतून गरम असतात ते पदार्थ, पण बाहेर आले नॉर्मल टेम्परेचर झाले की ते थंड होतात तेव्हा इथे बघा असे हे माउंटन तयार होतात. The chemical substance such as lava, vapor, hot mud, sulfur, etc. get collected on the surface of the earth and thereby mountain and hills are created. म्हणजे बघा जेव्हा हे वरती येतं आणि नंतर येऊन आपल्या अर्थ क्रस्टवरती साचत जातं आणि थंड झालं की त्याचा एक डोंगर किंवा टेकड्या निर्माण होतात. तसंच दिलं आहे ॲटमॉस्फिअर गेट पोल्युटेड ड्यू टू द ॲश अँड गॅसेस इजेक्टेड बाय द व्होल्कॅनो. म्हणजे त्याच्यातून जे आपण बघितलं सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस पदार्थ बाहेर पडतात, तर ते सॉलिड, लिक्विड याचा डोंगर होतो, बरोबर. पण जे गॅसियस असतात त्याच्यामुळे आपल्या वातावरणातली एअर आहे आपली ती पोल्युटेड होते. ऑफनली इट रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ व्हॉल्कॅनिक इरप्शन. म्हणजे अनेकदा ह्या व्हॉल्कॅनोमुळे पाऊससुद्धा पडतो. टेम्परेचर राईज ड्यू टू द हॉट गॅसेस. बघा ते खूप गरम असतात, सगळेच गॅसेस, लिक्विड आणि सॉलिड हे तिन्हीसुद्धा खूप गरम असतात, त्याच्यामुळे टेम्परेचर अर्थातच वाढणार आजूबाजूचं. नंतर फॉरेस्ट अँड सेटलमेंट गेट बरीड अंडर द हॉट मड. म्हणजे जिथे हा व्हॉल्कॅनो होतो तिथले जमीन, वस्त्या हे गाडले जातात जमिनीखाली. म्हणजे आता बघा इथे जर आता फॉरेस्ट असेल किंवा इथे कोणाची वस्ती असेल तर हे सगळं ह्याच्या खाली गाडलं जाणार आहे आणि भयंकर नुकसान होणार आहे. Volcano erupt in the sea as they do not do on land. The same substances that come out during the eruption of the volcano on the land are ejected during the eruption of the volcano in the sea. Some islands are created due to eruption of volcano in the sea. म्हणजे बघा जसं आपण बघितलं की भूकंप हा ते आपण पुढे बघणार आहोत की समुद्राच्या खाली सुद्धा भूकंप होतो, जसा जमिनीवर होतो तसा जमिनीच्या खाली सुद्धा भूकंप होतो. तसंच व्हॉल्कॅनो सुद्धा जसा जमिनीवरती म्हणजे ज्वालामुखी जसा जमिनीवरती होतो तसाच तो कुठे होतो, व्हॉल्कॅनो हा समुद्राच्या खाली सुद्धा व्हॉल्कॅनो होऊ शकतो. त्याच्यामुळे समुद्राच्या खाली व्हॉल्कॅनो झाल्यामुळे काय होतं तर तिथे सुद्धा सेम तसंच होतं की सॉलिड, लिक्विड, गॅसियस हे असंच, फक्त हे लँडवरती आहे. सेम समुद्राच्या खाली सुद्धा तसंच होतं आणि सॉलिड, लिक्विड, गॅसेस हे पदार्थ त्याच्यातून गरम पदार्थ बाहेर येतात. गरम पदार्थ बाहेर आल्यावरती काय होतं, समुद्रात पाणीच असतं, त्याच्यामुळे ते तिथेच समुद्राचं पाणी गरम होतं आणि ते पदार्थ तिथेच असे थंड होतात. आणि याच्यामुळे काय होतं तर तिथे बेटांची निर्मिती होते. बेट म्हणजे काय, आयलँड म्हणजे काय की जमीन, थोडीशी जमीन आणि बाजूला पूर्ण पाणी. हे जे सॉलिड, लिक्विड, गॅसेस पदार्थ व्हॉल्कॅनोमधून जे बाहेर येतात त्याचं तिथे थोडक्यात आयलँड तयार होतं. म्हणजे तिथे ते असे पसरतात आणि बेट तयार होतं. त्या सॉलिड, लिक्विड, गॅसियस म्हणजे सॉलिड आणि लिक्विड जे वरती येतात त्याची थोडक्यात तिथे बेट तयार करतात ते, आणि आजूबाजूला पाणी. आणि या व्हॉल्कॅनोमुळे तिथे जमिनी टाईप तयार होतं की मध्येच जमीन तयार होते. ते सॉलिड, लिक्विड पदार्थ थंड होतात पाण्यामुळे इझिली आणि बाजूला पाणी आणि मध्येच बेट, आयलँड तयार होतं. तुम्हाला आयलँड ही संकल्पना आधी झालेली आहे की समुद्रामध्ये अशी ठिकाणं असतात की चारी बाजूला पाणी आहे आणि मध्येच जमीन असते. आपण त्या आयलँडवरती गेलो आणि तिथे उभं राहिलो तर आपल्या चारी बाजूला किंवा त्या आयलँडच्या चारी बाजूला पाणी असतं. मग ते कसे तयार होतात तर ह्या व्होल्कॅनो एक कारण आहे त्याला की व्होल्कॅनोमुळे सुद्धा हे अशी आयलँड तयार होतात. इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ व्होल्कॅनो, टू स्टॉप इट आफ्टर इट इरप्ट्स or to control it. However, by means of science and technology, it is possible to predict an eruption of and to take immediate step of disaster management. म्हणजे बघा हे थांबवणं व्होल्कॅनो किंवा ह्याच्यावरती काही कंट्रोल करणं हे आपल्या अजिबात हातात नाही आहे. आपण हे करूच शकत नाही.
असं शास्त्रज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे त्याच्यावरती उपाय काही नाही, पण हे झाल्यावरती आपण ते डिझास्टर मॅनेजमेंट किंवा ते झाल्यावरती त्याच्यावरती काय उपाय करता येतील किंवा तिथे झालेल्या नुकसानवरती काय करता येईल हे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य झालेलं आहे. त्याच्यावरती व्यवस्थापन करणं, पण ते रोखणं अजूनही आपल्याला शक्य नाही आहे. पहा, या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. एकूण या लेसनचे 3 पार्टचे व्हिडिओ होतील. अजून 2 सुनामी आणि स्टॉर्म हे 2 डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला अजून पाहायचे आहेत. ते 3rd पार्टमध्ये आपल्याला पाहता येतील. एकूण या लेसनचे 3 पार्टमध्ये व्हिडिओ होतील. तिन्ही पार्ट पहा.